तरुण भारत नागपूर दिनांक 3 जून 2022. अथातो जीवन जिज्ञासा. वानप्रस्थाश्रम प्रवृत्तीकडून नियुक्तीकडे. लेखक प्राचार्य प्र. श्री डोरले. मानवी जीवनाचे दोन प्रमुख आयाम आहेत, अभ्युदय आणि निःश्रेयस. अभ्युदय म्हणजे सर्व प्रकारच्या भौतिक समृद्धतेनं विणटलेलं जीवन. त्याची व्यवस्था भारतीय जीवन पद्धतीतील अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांच्या द्वारा वेद आणि उपनिषद काळापासून भारतीय संस्कृतीत प्रस्थापित झाली आहे. नुसतीच प्रस्थापित झाली नाही, तर ती भारतीय संस्कृतीचं एक अविभाज्य अंग झाली आहे. आपले पूर्वज नुसतेच विचार करून सूचित करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी कार्यवाहीत आणण्याच्या दृष्टीने मानवाचं आयुष्य कमीत कमी 100 वर्षांचं गृहीत धरून त्याची ब्रह्मचर्या आश्रमादी 4 आश्रमांमध्ये विभागणी करून त्या वयोगटाला साजेशा आणि भावनिक, मानसिक आणि शारीरिक क्षमतांवर आधारित अनुशासन निर्माण केलं. त्या अनुशासन पालनाच्या सोयीसाठी शास्त्र निर्माण केलं. त्यातूनच क्रमविकासाची, उत्क्रांतीची प्रक्रिया भारतीय जीवनरचनेत सहजपणे प्रस्थापित झाली. 4 आश्रमांच्या रचनेचा मूलभूतपणे विचार केला तर हे सत्य आपल्या सहजपणे लक्षात येतं. या सर्व प्रक्रियांची रचना करण्याआधी त्यांनी ज्या मानवी जीवनाचा विकास करायचा, त्याचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मानवाचा समग्रपणे, सम्यकतेने विचार केला. त्याचं आकलन केलं, त्याचं मूळ स्वरूप समजावून घेतलं आणि त्या बरहुकूम म्हणजे अकॉर्डिंगली त्याचं संस्कारांच्या माध्यमातून उपयोजन केलं. त्याचमुळे लक्षावधी वर्ष या जीवनधारणा रचना सातत्याने चालत राहिल्या. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगातील संस्कृतींपेक्षा श्रेष्ठतम, विज्ञाननिष्ठ, नराचा नारायण करणारी, पशुभावाकडून देवभावाकडे नेणारी, सर्वम खल्विदम ब्रह्मा या विज्ञानाच्या परिभाषेत वननेस ऑफ युनिव्हर्सची अनुभूती देणारी, सर्वेपी सुखिनः सन्तु ही वैश्विक सद्भावना व्यक्त करणारी प्राचीनतम हिंदू संस्कृती उदयाला आली आणि तिने सांस्कृतिकदृष्ट्या संपूर्ण जगाचं गुरुपद भूषवलं. तिच्या या सामर्थ्याचा उगम तिच्या अध्यात्मसंपन्न, दैवीगुणसंपन्न, स्वयंभू आणि स्वयंपूर्ण रचनेत आहे. आम्ही पुत्र अमृताचे. पाश्चात्य विचारवंतांनी मॅन इज अ सोशल ॲनिमल अशी पशुभावाला धरून माणसाची व्याख्या केली आहे. पण अनादी काळापासून सृष्टीतील सर्वश्रेष्ठ प्राणी कोण याची चर्चा ऋषिमंडळातील अखंडपणे नैमिषारण्यातील चालणाऱ्या ज्ञानसत्रांमध्ये होत असे. त्यात आद्य गुरु महर्षी व्यासांनी अधिकृतपणे घोषणा केली की नहि मनुष्यात श्रेष्ठतरं हि कश्चित, संपूर्ण विश्वात मनुष्यच सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्याला विवेक ज्ञान आहे, कर्म स्वातंत्र्य आहे. तो आपलं प्रारब्ध, संचित ज्ञान, कर्म, योग, भक्ती यांच्या साहाय्याने बदलू शकतो. देहबुद्धीत या आत्मबुद्धीत रूपांतरित करू शकतो. याचा निर्वाळा भगवद्गीतेनेही दिला आहे की मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला अधोगतीला नेऊ नये. कारण मनुष्य आपणच आपला बंधू म्हणजे हितकर्ता आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. त्यामुळे या नरदेहाचे दैवीगुण संपदेने विथ डिव्हाइन पॉवर युक्त असलेलं स्वरूप जे मुळातच आहे, ते लक्षात घेऊन त्याचं बळ वाढविणारी संस्कार प्रक्रिया जीवनाची आखणी 4 आश्रमांच्या रूपाने भारतीय जीवन पद्धतीत झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जीवनमूल्य, ऋत म्हणजे निसर्गसिद्ध असलेलं मूळ स्वरूप, सत्य म्हणजे त्याचा आविष्कार, विज्ञानाच्या परिभाषेत यालाच कॉस्मिक लॉज असं म्हणतात, त्यावर ते आधारित आहेत. त्यामुळे ते शाश्वत आहेत, निरपेक्ष आहेत. म्हणूनच ते आधुनिक काळातही व्यवहार्य आहेत. फक्त पूर्वजांचं जीवनोपयोगी मूल्यवान संस्कारांचा वारसा ही श्रद्धायुक्त भावना त्यासाठी आवश्यक आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम हे अभ्युदयासाठी निश्चित केलेले 2 कार्यक्षेत्र आणि जीवनाचे कालखंड आहेत. गणिती भाषेत बोलायचं झालं तर वयाच्या 8व्या वर्षी व्रतबंध म्हणजे मौंज होऊन बालवयात गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी त्याला पाठवलं जाई. तिथे 12 वर्षे सूर्यनमस्काराच्या रूपाने बलोपासना, विविध शास्त्र विषयांच्या अध्ययन रूपाने ज्ञानसाधना, श्रमनिष्ठा, स्वावलंबन, कृषिकार्य, गोशाळेतील गोसेवा, नियमित बुद्धिवर्धक असलेलं, अग्नितत्व प्रधान असलेलं धारोष्ण गाईचं दूध प्राशन, सात्विक आहार,
वनश्रीचं सौंदर्यमय उल्हसित निसर्गदृश्य, गुरुमातेचं प्रेम, गुरूंचा आधार आणि कसलंही नैसर्गिक पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण नसलेलं आश्रमीय वातावरण पूर्ण विकसित झालेला 21 वर्षांचा ज्ञान बल संपन्न असा युवक स्वगृही परत येत असे. त्यानंतर तो पितृऋण समाजऋण फेडण्याच्या उदात्त हेतूने गृहस्थाश्रमाचा अंगीकार करीत असे. आश्रमीय संस्कारांमुळे त्याचा गृहस्थाश्रम देखील धन्य होत असे. त्या गृहस्थाश्रमाचं वर्णन आपण या आधीच्या लेखात ऐकलंच आहे. प्रवृत्तीकडून नियुक्तीकडे. वयाच्या सुमारे 55 ते 60 वर्षांपर्यंत गृहस्थाश्रम परिपूर्ण होत असे. आज आपण त्याला पेन्शनर्स लाईफ असं म्हणतो. या वयात काम आणि अर्थ हे सहजपणे संयमित होतात. कुटुंब प्रमुख म्हणून मुलांचं शिक्षण, मुलींचे विवाह या सर्व पितृधर्माचं पालन पूर्ण झालेलं असतं. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा कधीच पूर्ण झालेल्या असतात. अशा अवस्थेतच वानप्रस्थाश्रमाचा प्रारंभ होतो. आधुनिक काळाच्या संदर्भातही त्याचं पालन सहज साध्य आहे. त्यासाठी प्रत्यक्ष वनामध्येच गेलं पाहिजे असं नाही, कारण वानप्रस्थाश्रम आणि संन्यास धर्म हे जड कर्मांपेक्षा मानसिकतेशी अधिकाधिक संबंधित आहेत. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्याचा हा प्रवास आहे. हा प्रवास आंतरिक आहे, त्यामुळे तो तसा होणं अभिप्रेत आहे. तो विचार नीट होण्यासाठी आज आधुनिक काळाचा, यंत्रयुगाचा, भौतिकवादी दृष्टिकोनावर आधारित प्रस्थापित झालेल्या जीवनपद्धतीचा संदर्भ लक्षात घेणं जरूर आहे. त्यासाठी आधुनिक काळातील वानप्रस्थी जीवनाचा विधायक दृष्टीने, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या आधुनिक विचारवंत कसा विचार करतात ते समजण्याला त्यांच्या चिंतनाचा, अभ्यासाचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. त्याने आधुनिक परिस्थितीच्या संदर्भात भारतीय जीवनपद्धतीतील वानप्रस्थाश्रमाचंच चिंतन होईल. वानप्रस्थाश्रम म्हणजे कर्मनिवृत्ती, सेवानिवृत्ती म्हणजे रिटायर्डमेंट ही संकल्पना गृहीत धरून अमेरिकेतील एका विख्यात मानसशास्त्रज्ञाने वर्तनवादी शास्त्राच्या बिहेवियरल सायन्सेसच्या दृष्टीने एक शोध निबंध सादर केला. फायटिंग द रिटायरमेंट ब्ल्यूज यावरील निबंधात त्याने काही मूलभूत मानसिक प्रमेयांची चर्चा केली आहे. तो म्हणतो, लौकिकदृष्ट्या वयोमानाप्रमाणे आपण सेवानिवृत्त झालो असलो तरीसुद्धा आपण खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या निवृत्त झालो आहोत का, याचं कठोर आत्मपरीक्षण, आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण मानसिक स्तरावर जर ती निवृत्ती झाली नसेल आणि आसक्ती कायमच असेल तर प्रतिक्रिया स्वरूप अनेक मेंटल प्रॉब्लेम्स, कॉम्प्लेक्स निर्माण करतात. नकारात्मक भावाचे, निगेटिव्ह थॉट्सचे भक्ष्य होण्याची भीती निर्माण होते. त्याचं स्वरूप वर्णन करताना तो मानसशास्त्रज्ञ म्हणतो, वस्तुस्थिती अशी असते की कोणीतरी मोठे असलेले आपण कुणीतरी नसल्यास जमा होतो. somebody reduced immediately to a nobody. हा बदल आपलं मन एकदम स्वीकारायला तयार होत नाही. आयुष्याची सुमारे 30 वर्ष कुटुंब प्रमुख म्हणून आणि कोणत्याही कंपनीत किंवा बँकेत बॉस म्हणून वावरत असणाऱ्याच्या मनाला केवळ हुकूम म्हणजे ऑर्डर देण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीशी त्यांना एकदम जुळवून घेणं कठीण जातं. या मानसिकतेचं वर्णन त्यांनी आकाशातील किंवा समुद्रावरील अंधारलेलं धुकं असं केलंय. ही वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती लक्षात घेऊन मान्य करून त्याप्रमाणे वागण्यात, स्वभावात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचा विवेक जर राहिला नाही तर मानसिक स्तरावर नकारात्मक भाव निर्माण होतो, निगेटिव्ह ॲस्पेक्ट निर्माण होतो. त्यातून आत्मवंचना, आत्मपीडनाची भावना निर्माण होते. आपण उपेक्षित आहोत, कुणाला आपली आता गरज नाही, कुणी आता पहिल्यासारखी आपल्याला किंमत देत नाही, असा प्रतिक्रियात्मक म्हणजे रिॲक्शनरी भाव निर्माण होऊन त्यातून वादविवाद, संताप, उद्वेग, चिडचिड, क्षोभ निर्माण होऊन कुटुंबातील वातावरण बिघडतं, घरातील वातावरण कलुषित होतं. या संबंधात मार्गदर्शन करताना हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, चुकूनही नकारात्मक भावाचं, आत्मपीडनाचं, गैरसमजुतीचे भक्ष्य बनू नका. त्यातून तुम्हाला काय बरं मिळणार आहे? एक्सेप्ट स्प्रेडिंग मायझरी ऑल अराउंड, अफेक्टिंग द नियर अँड डिअर वन्स. दिस इज द विजडम ऑफ ओल्ड एज. भारतीय जीवनपद्धतीत, तत्त्वज्ञानात त्याचसाठी विवेकाची महती गायली आहे. श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना. वानप्रस्थाश्रमात जर त्याची विशेष जोपासना, उपासना करणं जरूर आहे. कारण जीवनातील प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे आणि त्यातून पुढे मोक्षाकडे जाण्याच्या मार्गावरील वानप्रस्थाश्रम हे महाद्वार आहे.
गृहस्थाश्रमातील आवश्यक ती सर्व कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जर मी प्रामाणिकपणे मुलं लेकुरे सर्व मेळासुखाचा असा असलेला हा बगीचा लावून विकसित केलाय, तर मला आत्मपीडन करण्याचा, खंतावण्याचा काही कारणच नाही, गिल्टी कॉन्शियस नाही. उलट त्यांच्या जीवनात आनंद, सुखसमाधान निर्माण करण्यात मी माझी भूमिका वठवीन, हा विधायक दृष्टिकोन ठेवणं जरूर आहे. पण त्यासाठी आपल्यातला मी हे सर्व केलं, माझ्यामुळे हे सर्व झालं, मी शून्यातून सर्व विश्व निर्माण केलं, माझ्यामुळे तुम्हाला हे दिवस आलेत, या वाक्यातून प्रकट होणाऱ्या अहमचा, मीचा म्हणजे आसक्तीचा विलय करीत जाणं हेच वानप्रस्थाश्रमाचं अनुशासन आहे. कारण कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आणि योगीच होय, हे भगवद्गीतेने म्हटलंय. त्या दृष्टीनेही वानप्रस्थाचं अनुशासन पुढील संन्यासाश्रमाची पूर्वतयारीच म्हणता येईल. अथातो जीवन जिज्ञासा या सदरातील प्राचार्य प्र. श्री डोरले यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.